रोज आपल्याला काय करावं लागतं, की कपडे सुकल्यानंतर कपडे एवढे मोठे असतात तर आणि आपल्याकडे टाईम सुद्धा फार कमी असतो. त्यामुळे आपण काय करतो, तर अशा पद्धतीने जशा घड्या होतील तशा घड्या पटापट करत असतो. पण काय होतं ना, हे आपल्याला तेव्हा समजू येत नाही. पण जेव्हा आपण ह्या कपड्यांच्या घड्या अशा पद्धतीने केल्यामुळे खूप सारं स्टोरेज जेव्हा हे कपडे घेतात आणि त्यानंतर जेव्हा आपल्याला डीप क्लीनिंग करावं लागतं किंवा सॅग्रीगेट करावं लागतं, की बाबा आता कोणते कपडे वेगळे ठेवायला हवेत, कोणते कपडे वापरायचे आहेत, कोणते कपडे नाही वापरायचे आहेत. मग तेव्हा ना अगदी डोक्याला ताण येऊन जातो, की अरे आपण अगदी छोट्या-छोट्या गोष्टींची काळजी घेतली असती, तर आपल्या कपाटामध्ये हा असा पसारा बिलकुल दिसला नसता. मग आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने कशा घड्या करायच्यात, टी-शर्ट, शर्ट, बेडशीट, ब्लँकेट आणि वेगवेगळे असे जीन्स, टॉप कशा घड्या करायच्यात, कसे फोल्ड करायचे, जेणेकरून आपल्या कपाटामध्ये ते व्यवस्थितरित्या आपण रचू शकतो आणि कमी स्पेसमध्ये आपण खूप जास्त कपडे ठेवू शकतो. मग आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. तुम्ही बघू शकता आपण किती छान प्रकारे फोल्डिंग केली आहे. चला व्हिडिओला सुरुवात करूयात. सगळ्यात पहिले आपण बघूयात टी-शर्टचं कसं करायचं. तर इकडे मी जे काही तुम्हाला फोल्डिंग करून दाखवणार आहे, मी प्रेस वगैरे केले नाही आहे. त्यामुळे प्लीज त्यासाठी माझा ॲडजस्ट करा. पण हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात, मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि खरंच तुम्हाला हा व्हिडिओ खूप उपयोगाचा, मोलाचा ठरणार आहे. सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचंय, टी-शर्टची कॉलर अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायची आहे आणि त्याचे जे काही बटन आहे ते व्यवस्थितरित्या लावून घ्यायचे आहे. आता जेव्हा तुम्ही याला प्रेस करता, तर प्रेस केल्यानंतर प्रॉपर तुम्हाला ही प्रेस तशी आणि तशी राहण्यासाठी आणि यावरती ज्या काही वळ्या आहेत त्या पडू नये यासाठी अशा पद्धतीने प्रेस केल्यानंतर खालच्या बाजूने फोल्ड करायचं. आता तुम्हाला जर हे तुम्ही पहिल्यांदा करत असाल, तर नेमकं तुम्हाला खालच्या बाजूने कसं घ्यायचं, किती आतमध्ये असलं पाहिजे हे समजणार नाही. तर बघा खालच्या बाजूने आपण फोल्ड केल्यानंतर दुसरी बाजू लेफ्ट किंवा राइट बाजू आपल्याला अशा पद्धतीने आतमध्ये घ्यायची आहे. पण जर आपण व्यवस्थित बघितलं तर याच्या ज्या काही स्लीव्हज आहेत त्या प्रॉपर पद्धतीने होणार नाही. त्यामुळे तुम्ही काय करू शकता जेव्हा ही फोल्डिंग करत आहात, तेव्हा टी-शर्टच्या मागच्या बाजूनेच अशी फोल्डिंग करा. पण बऱ्याचदा जेव्हा आपण असं फोल्ड करतो, तर ज्या काही स्लीव्हज आहेत, टी-शर्टच्या लाँग असेल, शॉर्ट असेल, त्या व्यवस्थित होत नाही. तर बघा जेव्हा आपलं खालचं फोल्ड होतं, तेव्हा एका बाजूने अशी फोल्ड करायची आणि जी काही बाही आहे ती व्यवस्थितरित्या आतल्या बाजूने असं टाकायचं किंवा एक तर वरून टाकू शकता किंवा आतमधून तुम्ही टाकू शकता. सेम पद्धतीने मी ज्या पद्धतीने उजव्या बाजूने केले, सेम आपल्याला डाव्या बाजूने सुद्धा करून घ्यायची आहे. आता ही जी काही बाई आहे ती आतल्या बाजूने असं टाकू शकता किंवा वरच्या बाजूने सुद्धा तुम्ही ठेवू शकता आणि बस आपल्याला असा एक फोल्ड मारून घ्यायचा आहे. या पद्धतीने एकदम प्रोफेशनल फोल्डिंग झालेली आहे आणि असं केल्याने यामध्ये वळ्या होत नाही. बघू शकता याला प्रेस सुद्धा केलेली नाहीये, तरी पण किती छान पद्धतीने याची फोल्ड झालेली आहे. एकदम भारी वाटत आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही टी-शर्ट फोल्ड केले, तर एकावरती एक तुम्ही कितीही रचून ठेवू शकता आणि कमी स्पेसमध्ये खूप सारे टी-शर्ट सुद्धा मावतील. चला आता बेडशीटची कशी फोल्डिंग करायची ते सुद्धा बघूयात. आपण जनरली काय करतो तर बेडशीट मध्ये अशा पद्धतीने त्याच्या खोळा ठेवतो आणि ठेवून देतो. पण बऱ्याचदा ती खोळ ना अशी पडून जाते आणि मग ऐन वेळेस आपल्याला काही दिसत नाही. तर अशा पद्धतीने जर तुम्ही फोल्डिंग केली ना तर बेडशीटमध्ये त्याच्या खोळ्या सुद्धा व्यवस्थित राहतील आणि कमी स्पेसमध्ये आपण भरपूर सारं बेडशीट सुद्धा ठेवू शकतो. असं एक लंबी आपल्याला फोल्ड करून घ्यायची जी जनरली आपण एक दुमडतो असं 4 वेळेस आपल्याला दुमडून घ्यायचा आणि त्यानंतर इथून पुढे मी तुम्हाला सांगते. तर अशा पद्धतीने उजव्या आणि डाव्या बाजूने मध्यभागी आपल्याला अशी दोन्ही साइडने बेडशीटची फोल्ड करून घ्यायची आहे बघा. व्यवस्थित व्हिडिओ मी काही फास्ट वगैरे केला नाही जेणेकरून तुम्हाला हे व्यवस्थितरित्या समजेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ 2x स्पीडवर बघायचा असेल तर नक्की बघा. पण तुम्हाला नेमकं कसं फोल्ड केलं ते समजणार नाही. त्या हिशोबाने स्पीड कमी जास्त तुम्ही करू शकता. आता जी काही उशीची खोळ आहे ती बघा या पद्धतीने पहिला एक फोल्ड दिला, त्यानंतर दुसरा फोल्ड दिला. अशा पद्धतीने उभीच फोल्डिंग याची करायची आहे. आता जर तुम्हाला हे व्यवस्थितरित्या समजलं नसेल, तर मी पुन्हा एकदा सांगते. हे बघा या पद्धतीने उशीची खोळ अशी ठेवली आहे. त्यानंतर एक फोल्ड आपल्याला द्यायचा आहे आणि नंतर दुसरा फोल्ड द्यायचा आहे. या पद्धतीने आपल्याला करत राहायचं आहे आणि ही दुसऱ्या बाजूने ठेवायची आहे. म्हणजे आपण दोन्ही बाजूने जी काही घडी केली आहे, फोल्डिंग केली आहे, ती मधोमध त्याच्यावरती अशा पद्धतीने उशीच्या खोळ्या ठेवल्या आहेत. नंतर बाजू डाव्या बाजूवर टाकू शकता किंवा डावी बाजू उजवी बाजूवर टाकू शकता. या पद्धतीने करायचं आहे. असं जर आपण केलं, तर उशीच्या खोळ्या व्यवस्थित यामध्येच राहतात आणि आपल्याला वेगळं असं उशीच्या खोळ्या ठेवण्यासाठी स्टोरेज सुद्धा खरेदी करावा लागत नाही. आणि जेव्हा आपल्याला बेडशीट टाकायचं आहे, तेव्हा उशीची खोळ त्यामध्ये असल्यामुळे आपल्याला टेन्शन सुद्धा येत नाही, की अरे आता ह्याची उशीची खोळ कुठे असेल म्हणून आणि आपण
त्या गडबडीमध्ये बाकीच्या कपड्यांना हात सुद्धा लागून खूप अस्तव्यस्त करून टाकतो, सो ते सुद्धा होणार नाही. बघा या पद्धतीने याची फोल्ड झालेली आहे. आता तुम्ही दुसऱ्या पद्धतीने सुद्धा करू शकता. ते सुद्धा तुम्हाला बेडशीटची दुसऱ्या टाइपने सुद्धा फोल्डिंग दाखवून देते. आपण काय केलं होतं, तर उशीच्या खोळ्या अशा उभ्या ठेवल्या होत्या. त्याच्या फक्त 2 फोल्ड केल्या. तर त्याची पुन्हा एक फोल्ड करून एका उजव्या किंवा डाव्या साइडच्या कोपऱ्यामध्ये आपल्याला ठेवायचे. असं फोल्ड करून ही बघा या पद्धतीने आपल्याला आता वरती आणून घ्यायची आहे. मी ना ही अशी फोल्डिंग नेहमी करते. कारण आपल्याकडे 3 ते 4 बेडशीटचे कव्हर असतातच असतात किंवा बेडशीट असतातच असतात. त्यामुळे मग अशा केलं ना, तर माझ्याकडे काही एवढं जास्त स्टोरेज नाही. मग मी ना ऑर्गनायझर खरेदी केलेला आहे. तर त्यामध्ये भरपूर बेडशीट मावतात. सो अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला खरंच खूप छान एकाच ठिकाणी भरपूर बेडशीट ठेवता येतील आणि सगळ्यात महत्त्वाचं मेन म्हणजे की हे दिसायला सुद्धा छान दिसतं आणि उशीची खोळ सुद्धा यामध्ये प्रॉपर अशी बसली जाते. चला आता तिसऱ्या नंबरचा टाइप बघूया ते म्हणजे शर्ट. आता इथे फुल स्लीव्हज, हाफ स्लीव्हज कसल्याही प्रकारचं शर्ट तुम्ही सेम या पद्धतीने फोल्ड करू शकता. आता हे शर्ट सुद्धा मी प्रेस करून नाही घेतलेलं. तुम्ही प्रेस केल्यानंतर सेम पद्धतीने फोल्डिंग टेक्निक तुम्हाला वापरायची आहे. सगळ्यात पहिले त्याचे जे काही बटन आहे ते आपल्याला व्यवस्थित लावून घ्यायचे आहेत. त्यानंतर कॉलर जी आहे ती व्यवस्थित अशी दुमडून घ्यायची आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही केलं ना, तर तुम्ही बघणार घरी जेव्हा आपण आयर्निंग करतो ना, तर त्यावरती भरपूर वळ्या पडतात आणि आपण ते कपाटामध्ये जरी ठेवलं ना, तर त्याला वळ्या पडतातच पडतात. पण जर आपण बाहेर दिलं ना, तर ते ज्या पद्धतीने प्रॉपर घडी करतात ना, बिलकुल त्याला वळ्या वगैरे पडत नाही. सो अशा पद्धतीने फोल्डिंग केली आणि घरी आयर्न केली ना, तरी सुद्धा याला वळ्या पडणार नाही. दुसऱ्या बाजूनी बघा कोणत्याही एका साइडने अशा पद्धतीने तुम्हाला दुमडून घ्यायचंय. दुसरी बाजू सुद्धा त्याची स्लीव्हज जी आहे आतल्या किंवा बाहेरच्या बाजूने तुम्ही ठेवू शकता. सेम उजव्या साइडला जसं केलं तसंच आपल्याला डाव्या साइडला सुद्धा करायचं आहे. आता इथे जी काही स्लीव्हज आहेत त्या हाफ आहेत त्यामुळे मी इझिली फोल्ड करू शकत आहे. जर स्लीव्हज ह्या मोठ्या असतील तर त्या अशा पद्धतीने आतल्या बाजूने तुम्हाला टाकायच्या आहेत. इझिली अशा खालच्या बाजूने टाकलं तर व्यवस्थित सुद्धा राहतात आणि या पद्धतीने तुम्हाला ते इथे फोल्ड करायचे. आता हे तुमच्यावरती आहे की तुम्हाला फक्त 1 फोल्ड याचा द्यायचा आहे, 2 फोल्ड द्यायचे आहेत की 3 फोल्ड द्यायचे आहेत, या पद्धतीने. तर अशा पद्धतीने आपल्याला काय करायचंय त्याची वरची गुंडी सुद्धा व्यवस्थित लावून घ्यायची आहे म्हणजे कॉलर एकदम टाईट बसते आणि नंतर 1 फोल्ड दिल्यानंतर अशा पद्धतीने दुसरा वरून फोल्ड द्यायचा आहे किंवा तुम्ही फक्त असे सुद्धा ठेवू शकता. टोटली तुमच्यावरती आहे की तुम्हाला कशा पद्धतीने ठेवायचंय. पण आपण जर असा फोल्ड दिला तर मग काय होतं की एका ठिकाणी भरपूर असे शर्ट मावतात. पण जर असा फोल्ड दिला तर मग जर ह्या शर्टच्या खाली जी पॅन्ट आहे ती तुम्ही यामध्ये ठेवू शकता आणि एक मोठा सुद्धा फोल्ड करू शकता. यामध्ये इझिली त्याची शर्टची जी काही पॅन्ट आहे ती बसते आणि ऐन वेळेस तुम्हाला जो ड्रेस घालायचा तो खूप इझिली तुम्ही यामधनं काढू शकता. सो अशा पद्धतीने तुम्हाला ही शर्टची फोल्ड कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असणार तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की ऑल करा. Facebookवर बघत असणार तर लाईक आणि फॉलो करायचं बिलकुल विसरू नका. चला आता बेडशीटची कशी फोल्डिंग करायची हे तर आपण बघितलं. शर्ट, टी-शर्ट सुद्धा बघितलं. आता ब्लँकेट कसं फोल्ड करायचं ते बघूयात. आता बघा आपण तर ब्लँकेट ठेवलं होतं, पण यावर्षी मे महिन्यातच एवढा पावसाळा सुरू झाला, की आपल्याला ब्लँकेट पुन्हा वरती काढावंच लागलं. तर मग अशा वेळेस सगळ्यांचे ब्लँकेट तर वरती निघालेच असेल. तर काय करायचं आहे तुम्हाला ब्लँकेटची चौकोनी फोल्ड करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला याप्रमाणे त्याची फोल्ड करून घ्यायची. एक तर उजव्या बाजूने करा किंवा मग डाव्या बाजूने करा. या पद्धतीने बघा करून घ्यायची आहे. आता जी काही दुसरी साइड आहे ती सुद्धा याच पद्धतीने प्रमाण व्यवस्थित तुम्ही मेजर करून घ्या. दोन्ही साइडने व्यवस्थित असलं पाहिजे बघा. अशी छोटी-छोटी फोल्ड करून घ्यायचा आणि मध्ये थोडासा स्पेस राहू द्यायचा. जेणेकरून फोल्ड जी काही आपण करतो ती जास्त मोठी होत नाही. हे बघा या पद्धतीने आता उजवी बाजू डाव्या बाजूला आपल्याला टाकून घ्यायची किंवा डावी उजवी कोणत्याही बाजूला तुम्ही टाकू शकता. एक बाजू दुसऱ्या बाजूवर टाकायची आहे. अशा पद्धतीने एक लंबी अशी घडी आपली तयार होईल. तुम्हाला जर हे अशा पद्धतीने ब्लँकेट तुमच्या बेडवरती ठेवायचं असेल तर तुम्ही फक्त एवढीच फोल्ड करा, याच्यावरती करू नका. पण जर तुम्हाला कुठे ट्रॅव्हलिंगमध्ये न्यायचं असेल किंवा तुमच्या घरी जर पाहुणे आले असेल, पिलो कमी पडत असेल, तर अशी ब्लँकेटची फोल्ड करायची आणि आपल्याकडे एक्स्ट्रा पिलो कव्हर असतात त्यामध्ये टाकायची. घरच्या घरी आपली पिलो तयार होऊन जाते. त्यानंतर अजून एक सांगते हॅक की अशा पद्धतीने फोल्ड करायचं. दोन्हीही बाजूने सेम ठेवायचं. मधात स्पेस ठेवायचा नाही. याकरिता तुम्हाला या पद्धतीने आणि दोन्ही बाजूपैकी एक बाजू दुसऱ्या बाजूवरती टाकायची. कोणतीही कुठेही टाकू शकता तुम्ही या पद्धतीने. आता बघा तुम्ही ब्लँकेटची चौकोनी सुद्धा फोल्डिंग करू शकता. इथे मी ना काय केलेलं आहे तर आयताकृती पद्धतीने करून दाखवत आहे. अशा पद्धतीने चौकोनी वगैरे सुद्धा फोल्डिंग तुम्ही करू शकता. अगदी तुमच्यावरती आहे. अशा पद्धतीने एवढी जरी फोल्ड ठेवली तरी चालेल, पण अजूक बारीक करायची असेल
तर अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ खूप आवडला असेल. हा व्हिडिओ आवडल्यास मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा आणि माझे एफर्ट्स थोडेही आवडले असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की ऑल करा. चला बाय.